हाय सर्वांना. तर माझ्या एजी मेकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपले एक मिनी ब्लॉग तयार करत आहे जो की आहे माझ्या नवीन रूमचा. तर मी तुम्हाला दाखवत आहे की माझा रूम कसा आहे. तर हा इंटरेस्ट आहे रूमचा. तर आता मी वरती जाऊन तुम्हाला माझा रूम जो आहे तुम्ही आजच आम्हाला त्याचं ॲक्च्युली एक हप्ता अगोदर आम्हाला त्याचं पजेशन मिळालेलं आहे. तर पूर्ण जो हॉल आहे जो आमचा म्हणजे जो रूम आहे तो पूर्ण सेटअप झालेला आहे. तर मी तुम्हाला आता माझा रूम दाखवतो. तर हे आहे जुना अंबरनाथमध्ये हे आहे थारवान कंस्ट्रक्शन आहे. टोटल 18 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे. तर हा माझा रूम आहे. तर मी आता रूम ओपन करतो आणि तुम्हाला दाखवतो. आता मी रूममध्ये एंटर केलेला आहे. आपला हा रूम आहे बघू शकता. टोटल आमचा 2 BHK फ्लॅट आहे आमचा. तर आपले काय इथं पोरं बसलेलं आहेत. आम्ही रूम बघायला आलेलो होतो आज. हे आम्हाला रूम कसा भेटणार आहे आणि प्रॉपर रेडी झालेला आहे का नाही. तर आमचा लिव्हिंग एरिया आहे. हा बघू शकता की कसा सेटअप केलेला आहे. आमचा लिव्हिंग एरिया आहे पूर्ण. तर हा आमचा पूर्ण लिव्हिंग एरिया आहे. इथे AC लावलेला आहे. हे बघा इथे कसं डिझाईन केलेलं आहे एकदम. आम्ही इथं शोपीस जे आहे ते ठेवलेले आहेत. आणि हा आमचा डायनिंग एरिया आहे. म्हणजे तो लिव्हिंग रूममध्येच आहे डायनिंग एरिया. कसा सेटअप केलेला आहे त्याचा तुम्ही ते पण बघू शकता. छान असं सेटअप केलेलं आहे आम्ही लोकांनी हे. तर आता मी तुम्हाला माझा किचन एरिया दाखवतो आहे. तर आमचं एकदम टोटल मॉडर्न किचन एरिया आहे. बघू शकता की कसा सेटअप केलेला आहे. तर मॉडर्न किचन आहे आमचं. फ्रीज इथे आहे आमचा. हे बघू शकता की मॉडर्न अशी गॅसची शेगडी इथे आहे. इथे मॉडर्न ट्रॉलीज आहेत. हा आमचा वॉश बेसिंग एरिया आहे. आणि हे जे मागं जे तुम्हाला दिसतंय जेव्हा आपण डोरबेल वाजवतो तर इथे स्क्रीनवरती बाहेर कोण आलं आहे हे आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला क्लिक होतं की बाहेर कोण आलेलं आहे, की आपण कोण रिलेटिव्ह आलेलं आहे की दुसरं अजून कोण आलं. तर ह्याच्यामध्ये दिसतं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये. तुम्हाला मी प्रथम दाखवलं होतं. तर हा आमचा बेडरूम एरिया आहे. हा आमचा बेडरूम आहे. ही बेडरूमची गॅलरी आहे. तर मॉडर्न असं. आणि हा आमचा वॉर्डरोब आहे बघू शकता. सध्या सगळं नवीन आहे म्हणून काय सेटअप केलेलं नाही. आता एक हप्ता अगोदर 1 वीक अगोदर आम्हाला रूम मिळालेला आहे. आता आम्हाला दुसरा बेडरूम आहे तोही मी तुम्हाला दाखवतोय. तर हा आमचा दुसरा बेडरूम आहे तोही मी तुम्हाला दाखवतोय. तर हा आहे आमचा दुसरा बेडरूम बघू शकता. सगळं मॉडर्न सेटअप केलेलं आहे एकदम प्रॉपर एकदम बघू शकता. ही ह्याची गॅलरी आहे. इथे सुद्धा वॉर्डरोब आहे बघू शकता. आता जे आमचे बाथरूम्स आहेत ते बाथरूम सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की कसे A1 क्वालिटीचे बाथरूम आम्ही सेटअप केलेले आहेत. तर हे आमचं बाथरूम आहे. डिलक्स बाथरूम आहे. हा शॉवर आहे आपला. तर हा एक बाथरूम होता. दुसरा एक तुम्हाला बाथरूम दाखवतोय मी. तर हे असं सेटअप केलेलं आहे आमचं एक दुसरं बाथरूम मध्ये. बघू शकता की सेटअप पूर्ण डिलक्स आहे. तर हा आमचा रूम होता
टोटल 2 BHK आमचा रूम आहे. तुम्ही बघितलं असेल की आम्ही सेटअप कसा केलेला आहे आमच्या घराचा. आम्ही 2 वर्षापूर्वी इथे फ्लॅट घेतला होता, तर 1 हप्ता अगोदरच आम्हाला याचं पोझिशन मिळालेलं आहे. आणि जसं पोझिशन मिळालं हा पूर्ण आम्ही सेटअप करूनच घेतला होता. तर फायनली काय काय झालेलं आहे का मी आज बघायला इथे आलो होतो. तेच म्हटलं की एक छोटासा मिनी ब्लॉग बनवावा आणि आमचा रूम कसा आहे हे तुमच्यापर्यंत दाखवावा. तुम्हीही बघा हे आमचा रूम कसा आहे. ह्याच्यानंतर जे आमच्या सोसायटीमध्ये जे क्लब हाऊस आहे ते क्लब हाऊससुद्धा मी इथे तुम्हाला आता दाखवणार आहे. तर हा आमचा आहे छोटासा 2 BHK. तर आता मी तुम्हाला जो आमच्या सोसायटीचा क्लब हाऊस आहे तो क्लब हाऊस तुम्हाला दाखवतो. आता मी तिकडे चाललो आहे कारने, थोडा बॅक साईडला आहे तो. तर बॅक साईडने आपण तिकडे चाललो आहे. तुम्हाला मी दाखवतो की क्लब हाऊस किती मोठा आहे. आता मी क्लब हाऊसमध्ये एंट्री करतो आहे. तुम्हाला आतमध्ये इनडोर गेम, आउटडोर जे काय कुठले गेम आहेत ते तुम्हाला मी सगळं एक्सप्लोर करणार आहे की आतमध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळणार आहे क्लब हाऊसमध्ये. तर हा आमचा क्लब हाऊस आहे आमच्या सोसायटीचा. होऊ शकतं की थारवणी. तर हा जिमचा एरिया आहे. जिम्नाशियन इथे जे काय जिम तुम्ही बघू शकता की जिमचे जे मशिनरीज आहेत जे काय सगळं इथं सेटअप ऑलरेडी लावलेलं आहे. ही अशी भली मोठी जिम तुम्हाला इथे बघायला मिळते. तर हा आहे आपला म्युझिक रूम. इथे म्युझिकचे सगळे इन्स्ट्रुमेंट जे आहेत इथे ठेवलेले आहेत, बघू शकता. आता तुम्हाला मी जो स्विमिंग पूल एरिया आहे तो स्विमिंग पूलसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे आपल्या सोसायटीमध्ये. हा आहे आपल्या सोसायटी स्विमिंग पूल. किड्ससाठी, छोट्या मुलांसाठी खेळण्याचा रूम. तर हा आहे योगा मेडिटेशन हॉल. इथे तुम्ही मेडिटेशन करू शकता. बघा सगळ्या सुखसोयी इथे दिलेल्या आहेत बिल्डरने. हा बँक्वेट हॉल आहे.
वरती जात आहोत. वरती सुद्धा बरेचसे असे खेळायचे जे सेटअप इथे केलेले आहे. पूल असो किंवा कॅरम असो, इंडोर गेम जे असतात ते सगळे तुम्हाला इथे आता मी दाखवणार आहे. हा इंडोर गेम्सचा रूम आहे. इथे इंडोर गेम्स जे आहे इथे बघा, पूल्स जे आपण खेळतो पूल आहे. इथे सुद्धा इथे खेळायला मिळणार आहे. बॅडमिंटन आहे, वेगवेगळे इंडोर्स गेम्स इथे आहेत. चेस आहे, कॅरम आहे, आणखीन भरपूर इथे सेटअप होणार आहे असं आम्हाला बिल्डरने सांगितलं होतं. तर आता तुम्हाला मिनी थिएटरसुद्धा दाखवतोय. तर हा आहे आमच्या सोसायटीतील क्लब हाऊसमधला मिनी थिएटर. बघू शकता की इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मूवीसुद्धा बघू शकता. मिनी थिएटरची सुद्धा इथे तुम्हाला फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. तर हा असा किमान 50 ते 60 लोकांसाठी मिनी थिएटर आहे. बाहेर जाण्याची गरज नाही आहे. पिक्चर तुम्ही इथे बसून बघू शकता. तर आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज प्रेस द बेल आयकन, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करेल. बाय.